नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघा आपलं तिकडचं पाठीमागचं जे शेत आहे ते नांगरायचं जे आहे ते कंप्लीट होऊन जाणार आहे. तर गोरापा किती मस्त बघतोय त्याला आहे ना, तिकडं बांधले बांधाच्या कडाला डायरेक्ट थेट बांधले. तर तो तिथून बघतोय, ए बघा दिसतोय बघा पाठीमागं. तर त्याला तिथून उभं राहून खायचं सोडून इकडं बघतोय की इकडं काय करते. मला मी दाखवते बॅक कॅमेरा. अरे बघ उभं राहून बघतोय, आत्ताच लागला खायला. तर आता फक्त एवढं जे आहे शेड समोरचं एवढंच रान जे आहे ते नांगरायचं राहिले, बाकी तिकडचं आज होऊन जाणार आहे. आणि इथं बघा सगळं कांद्याचं जे एक्स्ट्रा कचरा होता तो सगळं इथं पसरून दिला आहे. आणि हे पण जे रान आहे ते गव्हाचं नांगरायचं झालं आहे, जाळायचं झालं आहे. फक्त आता ते जे रान आहे त्याचं फक्त वरचा कोपरा मी तुम्हाला दाखवते. इथं काही वरच्या बाजूला मका आणि खाली काहीतरी खोंड केलं होतं. तर हे बघा खोंड्याला असे बी आले. तर पप्पानी सकाळी कापून घेतलं आहे ते, आणि जिथं नांगरलेलं आहे तिथं आणून टाकलेलं आहे. बाकीच्या अजून थोड्याशा कवळ्या राहिल्या आणायच्या, त्या पण आणून टाकावं लागतील. आणि मग याला पहिले जाळावं लागणार आहे, कारण की ना मकाचे जे मोठे मोठे ताट आहे ना गोऱ्याने खाल्लेले अर्धे आणि अर्धे तसेच राहिले. तर ते पहिले जाळून आणि मग ते रान जे आहे ते नांगरावं लागणार आहे. तर इकडचं रान थेट आपल्या याच्यापर्यंत झालं आहे बघा, बांधापर्यंत. इथून आपलं फार्म दिसतोय बघा, एवढं लांब इकडं आले. आणि इकडं चाललं आहे आपला ट्रॅक्टर नांगरायचं. हे बघा या कोपऱ्यात दिसतोय. तर बगळे बिगळे मस्त तर एक ट्रॅक्टरच्या मागे. तर आता इकडचं झालं की लगेच गावाजवळचं शेत. आता फक्त या हे जे आहे शेत त्याला 2 दिवस लागतील, मग नांगरट्या कंप्लीट होऊन जातील. मग आपलं परत काहीतरी बागेमध्ये काम येईल. बागेची बुड म्हणा, वॉटर शूट हे काढायचं काम येईल. कारण की आता पाणी पडतंय ना ड्रिपचं, तिथं काँग्रेस वगैरे गवळ परत तयार होणार आहे. त्याच्यामुळं मग परत बागेत पण काम सुरू होईल. चला मुलं खेळत आहे घरी, मी मुलं पण दाखवते तुम्हाला. का ना काय करू राहिला रे? सॉफ्ट पेपर बनवतोय. का बरं? अरे ते हँड वॉश राहतं आणि आहे ग, पण शॅम्पू नासू राहिली. अरे जाऊ दे मम्मी, आपल्या इकडे भरपूर शॅम्पू आहे. भरपूर शॅम्पू. काही दुसरं खेळायचं ना. अरे आम्हाला हेच खेळायचं. आणि वहीचे पेज कावर फाडले? अरे यार पण मम्मी पेपर सॉपला लागतच असं, कारण की पेपर अँड सॉप, पेपर अँड सॉप म्हणजे पेपर आणि पहिले पेपर, सॉप म्हणजे साबण. पेपर सॉप मला तर कळलंच नाही. हे बघा मुलांचं चाललंय इथं खेळायचं नाही, सॉफ्ट पेपर बनवायचं. हा तर इकडं मस्त आपली क्लिनिंग करून झाली पूर्ण. फार एकदम जबरदस्त दिसतंय बघा. काल मी तुम्हाला बोलले होते या कोपऱ्यामध्ये सगळं क्लीन करायचं आहे. तर काल रात्रीचे 8 वाजले होते हे सगळं क्लीन करता. कारण की ना काल हवा नव्हती. आज जशी सकाळची एकदम जबरदस्त हवा सुटलेली आहे. तर कालच बरं झालं हे सगळं काम होऊन गेलं. हे बघा असं सगळे जे आहे काँग्रेसाचं जाळून टाकलं, बाकीचं सगळं गबाळ पण जाळून टाकलं. मस्त क्लीन दिसतंय ना फार्म. हे बघ पूर्ण कुठंच गवत वगैरे कुठंच कचरा राहिला नाही, सगळं व्यवस्थित जाळून वगैरे झालं आहे. कुट्टी पण मस्त मध्ये ओढून घेतली, जी खराब कुट्टी होती ती बाहेर काढली. आणि इकडं त्यांची चाळ पण मस्त अशी पॅक झाली. तर हवेने गाडीवर कागद टाकलेला तो सुद्धा राहत नाही आहे, तो सुद्धा उलटा पुढे येतोय.